योगस्तु चित्तवृत्त निरोध हा 21 जूनला योग दिन झाला. त्याच वेळेला करायचा होता व्हिडिओ, अन्य कामात अडकून पडलो. तर योगामध्ये ही जी आपण आसनं करतो तेवढाच भाग नाहीये. योग हे खूप सगळ्या जीवनाला व्यापून टाकणारं शास्त्र आहे. आणि हा सर्वधर्म समभावाचा भाग नाही, हे पक्क हिंदू धर्मातलंच शास्त्र आहे. पण बाकीच्यांनी जरूर घेण्यासारखं आहे म्हणून पाश्चात्य देशामध्ये योगाचा प्रसार खूप झाला. तुलनेने मध्य पूर्वेत कमी झाला, पाश्चात्यांच्या मध्ये झाला. अर्थात त्यांनी त्याकडे जास्ती म्हणजे आसनं या अर्थाने पाहिलं असेल, पण हे केवळ आसनं नाही, संपूर्ण जीवनाचं मार्गदर्शन आहे. चला आता त्यांच्यासाठी पण नंतर एक इंग्लिशमध्ये छोटा काढतो, कारण खूप लोक बघत असतील बाहेरही परदेशांमध्ये. आणि आपलं फेसबुकवर ते जातच इंग्रजांपर्यंत, अमेरिकेपर्यंत, थायलंड, इंडोनेशिया, वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्याच्यात जातच ना. तर नंतर करूया. आता आपण इथे हा विषय थोडक्यात पूर्ण करू की योग म्हणजे केवळ आसनं नाही, केवळ प्राणायाम नाही, केवळ व्यायाम नाही, केवळ उड्या मारणे नाही. ते तर महत्त्वाचा भाग आहे, परंतु ते नाही तर हे सगळ्या जीवनाचं शास्त्र आहे, जीवनाचं तत्वज्ञान आहे. जीवन कसं जागावं हे सांगणार आहे योग. काय सांगतो योग? योग म्हणतो चित्तवृत्तींचा निरोध करा. कशासाठी? कशासाठी चित्तवृत्तींचा निरोध करायचा? कारण आमच्या चित्तवृत्ती वाटेल तशा वाहतात. म्हणजे काय होतं, मन हवं तसं धावतं आणि काय होतं, पुढे ते शरीरालाही घेऊन पळतं. म्हणजे थोडक्यात काय, आमचा स्वतःच्या मनावर, विचारांवर कंट्रोल नसतो. स्वाभाविक आहे, प्रत्येकाला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर होणार. त्यात काही म्हणजे तुम्ही अमानुष आहात असं होत नाही. पण त्या भावना जिथल्या तिथे थांबवता आल्या पाहिजे, कंट्रोल राहायला पाहिजे. नाही राहिला तर काय होतं, कंट्रोल राहणं आवश्यक आहे. योगाने ते सांगितलं की कंट्रोल का राहायला हवा आहे. कंट्रोल एवढ्यासाठी राहायला हवा की महाराज जर कंट्रोल राहिला नाही तर काय काय होते बघा. आपल्या मानवतेच्या यशामध्ये, व्हिडिओमध्ये किंवा पोस्टमध्ये आपण लिहिलंय की कुठे चाललंय. मी असं म्हणतो की या घटना घडत नव्हत्या असं नाही. माणूस आहे तसाच आहे, तो स्वार्थी आहेच, पण कंट्रोल जास्तीत जास्त सुटत चाललाय का असं वाटावं. अशा काही गोष्टी माझ्या समोर घडल्या आणि त्यामध्ये आता हे थोडं आपलं परफेक्ट नाही आहे पोझिशन म्हणून वाकावं लागते, नाहीतर थोडंसं वर करूया. तर हां, तर माऊली काय म्हणाली की कंट्रोल ठेवा. मग कंट्रोलबाबत काय घटना घडत आहेत तर पूर्वापार भ्रष्टाचार जुना आहे, अनाचार जुना आहे, खून मारामाऱ्या, क्राईम जुना आहे. पण हे आता जे मी माझ्या तरुण वयात ज्या बातम्या पाहिल्या नाहीत त्या बघायला मिळत आहेत. कोणत्या आहेत बरे या? तर नियोजित पतीला लोहगडावरून ढकलून दिला, प्रेमाच्या बायकोच्या विवाहबाह्य संबंधावरून तिला मारून टाकलं, किंवा विवाह बाह्य संबंध टिकून राहावे म्हणून नवऱ्याचा काटा काढला. काही ठिकाणी अत्यंत क्रूरपणाने निर्घृण हत्या आहे, तुकडे तुकडे करताय. अरे काय चाललंय काय असं म्हणायची वेळ येते. हा अभिनिवेश खोटा अभिनिवेश नाही. लिहिताना एवढं दिसणार नाही, आता हे व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला दिसतंय की अरे चाललंय, कुठं चाललंय. क्राईम जुना आहे, भ्रष्टाचारही जुना आहे, पण हे एवढी क्रूरता मानवाची. म्हणजे मग आपण आदिमानव स्थितीला परत गेलो की काय असं वाटावं. अशा या घटना आहेत. आणि हे मी निश्चित सांगू शकतो 62व्या वर्षी की मी पेपर वाचणं फार भयंकर आहे. कुत्र्यासारखा पेपर वाचतो. 40, 45 वर्ष, 47, 48 वर्षाचा वृत्तपत्राचं मला आठवते. तसं शक्यतो मी
निगेटिव्ह बातम्या फारसा वाचत नाही, पण हे आहे. तर हे का घडते, जास्तीत जास्त पुढे पुढे का चाललंय? आणि चाणक्याने ज्या अर्थी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कसं वागावं राजाने लिहिले त्या अर्थी त्यावेळी भ्रष्टाचार होता, पण त्याचंही आता प्रमाण फार 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 वाढत गेले, अति वाढलंय. या सगळ्याचं कारण कंट्रोल नाही. मला पैसा पाहिजे, खूप सारा पैसा पाहिजे, लुटून खा. न्यायाधीशाच्या घरातून पोतीच्या पोती पैसे बाहेर पडतात, लुटून खा. हा भ्रष्टाचाराचा एक चरम सीमा, पूर्वीपेक्षा जास्त, एवढं हजारो कोटींचे भ्रष्टाचार होतात. बरं, हे तर फार मोठ्या मोठ्या लोकांचं घडलं असेल, पण सामान्य माणसं काय करतात मगाशी सांगितलं, कुठल्या लेवलला चालले ते सांगितलं. सामान्य माणसंही आपापल्या हातात जिथे जिथे अधिकार आहेत भ्रष्टाचार करतात हेही सांगितलं. तर हे फक्त मंत्री संत्री खासदार यांच्यासाठी नाही आहे. हे जे काही चाललंय करणारी सामान्यातली सामान्य माणसं, आणि याचं पूर्वीपेक्षा असलेली मेथड प्रमाण प्रचंड वाढले. कारण योग म्हणजे फक्त असं नसून स्वतःवर कंट्रोल आहे. मला वाटलं की अमुक स्त्री मला हवी आहे म्हणजे मी तिच्या मागे धावत जाणं, तिच्यावर अन्याय अत्याचार करणं हेच तिथे थांबवलं पाहिजे. मला पैसा हवा म्हणजे मी जास्त प्रामाणिक मेहनत करायला हवी, त्याऐवजी शॉर्टकट घेणं ही चित्तवृत्ती निरोध न करण्याची लक्षणं आहे, योगाचा वापर न करण्याची. बरं, योगाचा वापर म्हणजे काय अगदी समाधी लागली पाहिजे का हो? तर नाही. त्या योगात करत असताना योग करणाऱ्यांची पण अनेकदा चित्तवृत्तीचा निरोध नाही असं लक्षात येतं. मोठे मोठे जे योग गुरु म्हणतात त्यांच्या बाबतीतही ते घडताना दिसतं. तर आपण आपला कॉन्शियस जागा ठेवून या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. बरं, ते सगळं जाऊ दे, जर इथे कंट्रोल नसेल तर दुसऱ्या कोणालाच काही त्रास होणार नाही. तुम्ही सेल्फ डिस्ट्रक्शनही करा. ते एक उदाहरण मागे मी सांगितलं की मी त्या माझ्या मित्राला म्हणायचो, अरे खाऊन खाऊन मरशील रे बाबा, नको खाऊ एवढं. 54व्या वर्षी गेला बिचारा. आणि ते सगळं जाणं मी स्वतः पाहिलं कसा गेला टप्प्याटप्प्याने, आणि वैद्य असल्यामुळे सगळं बघितलं. तर स्वतः सुद्धा डिस्ट्रक्शन सेल्फ कंट्रोल नसल्यामुळे होतं. तर हे शिकायचं, योगातून शिकायचं असतं. मग योगाचा अभ्यास करायचा असतो. आणि काय आहे योगाचा अभ्यास? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. समाधीबद्दल मी बोलत नाही, बाकीच्या 7 स्टेप्सचा प्रयत्न चालू आहे. या यमनियमामध्ये वागावं कसं? महात्मा गांधींनी त्यातले 2-3 उचलले. त्यात आहेत अहिंसा, सत्यम, आस्थेयम, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, ईश्वर प्रणिधान, अभ्यास, तप. हे यम नियम 10 आहेत. एखाद दुसरा राहिला असेल. यावरून अर्थ लक्षात घ्यायचं आहे तुम्ही की हे एक एक गोष्ट तुम्हाला हे नको आहे आणि हे हवं आहे असं शिकवतं. आणि ते शिकणं म्हणजे योग आहे. जर आपण नाही तर ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात घेऊ, पण मग ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात सगळं कोणी बघत असतील नसतील. मुद्दाम योगाच्या काही घेऊ नाही तर की कसं आपण योग जर साधना केली तर करू शकतो. म्हणजे जे योग साधक, योग गुरु आहेत तेही कुठेतरी मिस आउट होत आहेत. कारण ते प्रत्येक स्टेपवर ते लक्षात ठेवून पाऊल टाकत नाही. तर प्रत्येक स्टेपवर योगाचं प्रमाणे जगायचं आहे हे जर ठरवलं तर होऊ शकतं. आणि मग आपला आंतरराष्ट्रीय योग दिन सक्सेस होतो. आत्तापुरतं एवढं बास झालं. पुन्हा केव्हा तरी योगाचे पण सेशन्स करूया.